रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज मी आज एक जे घर दाखवतोय ना, हे घर खूप सुंदर, खूप मोठं आणि खूप चांगलं आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट जर म्हटलं तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये घराच्या कार्पेटच्या व्यतिरिक्त तुम्हाला ही अशी एवढी मोठी गार्डन पण मिळणार आहे. तुम्ही बघू शकता कितपर्यंत मोठी गार्डन आहे. तिथून जर चालू केली तर अशी इथपर्यंत असणारी एक गार्डन असणार आहे. आणि ह्या साईडला सुद्धा अशी जागा उपलब्ध आहे. थोडक्यात एवढी मोठी गार्डन. ह्या गार्डनच्या जर तुम्ही साईडला बघितलं जसं ग्रिल लागलेले आहेत आणि हे ग्रिलच्या बाहेर जर तुम्ही बघितलं तर असं सुंदर गार्डन तुम्हाला फील येतं. आणि जर तुमच्या घरामधनं तुम्ही आजूबाजूला बघितलं तर मग तुम्हाला एकदम असं वाटतं की खरोखर ही सगळी गार्डनमध्येच मी राहतोय की काय. कारण हे जे घर आहे हे कोलशेत रोडवरतीच एक प्रोजेक्ट आहे, जिथे तसं बघितलं तर लंडन सिटी त्या थीमवरती खरं बनवलं गेलेलं असणार आहे. ग्राउंडला 2 माळ्याची पार्किंग असणार आहे. त्याच्यानंतर पहिला माळा चालू होतो. पहिल्या माळ्याच्या नंतर वरती जवळजवळ 6-7 माळ्या बनवलेल्या, म्हणजे 7च माळ्याची बिल्डिंग. आणि तिथे मात्र सुविधा तुम्हाला जस्ट लाईक रिसॉर्ट टाईपमध्ये तुम्हाला सगळ्या सुखसुविधा दिल्या गेलेल्या नक्की असणार आहेत. असं बी नाही की त्या सुविधा बनवलेल्या नाहीत, बनणार आहेत. सगळ्या सुविधा वगैरे सगळं बनवून सगळं तयार असणार आहे. आणि तिथेच हा पण आपल्याकडे ग्राउंड फ्लोअरचा एक इन्व्हेस्टरचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. त्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 902 कार्पेटचा फ्लॅट असणार आहे. सोसायटी झालेली नाही आहे. बिल्डिंगला OC आहे, CC आहे, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, एकदम स्टँडर्ड आणि चांगल्या पद्धतीच्या ॲम्युनिटीज इथं खरं बनवल्या गेलेल्या पण असणार आहे. सिक्युरिटी वाईज सगळ्या गोष्टींचा जर सगळा विचार केला तर माणसं पण कमी, राहणारे लोक आहेत, पण जी 70% जवळजवळ मोकळी जागा आहे. आणि तसं बघितलं तर 30% हे कन्सेशन असेल, बाकी 70% मात्र तुम्हाला इथं मोकळी जागा, ग्रीनरी, हवा, लहान मुलांसाठी उपयोगी असणारं, मध्यम वयींना उपयोगी असणारं आणि वयस्कर व्यक्तींना पण उपयोगी येणारं असं असणारं हे खरं कॉम्प्लेक्स आहे. कारण लहान मुलं खेळण्याची मजा घेऊ शकतात. बाकी हे जे मध्यमवयी लोक आहेत ते सगळ्या ॲम्युनिटीज वापरणं, स्विमिंग पूल, जिम वगैरे त्या सगळ्या गोष्टी करू शकतात. आणि वयस्कर व्यक्ती ते गार्डन, मंदिर, ह्या त्या सगळ्या गोष्टी ॲम्युनिटीज मस्त पद्धतीने यूज नक्की करू शकतो. अशा पद्धतीचं खरं हे 902 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे. याच्यासोबत आपल्याला एक पोडियमची कार पार्किंग पण मिळणार आहे. आपल्याला 4-5 AC पण ह्या घरामध्ये मिळणार आहेत. फ्लॅट जर तुम्ही बघितला तर अनयूज, अनटच, कोरा, एकदम परफेक्ट असा फ्लॅट असणार आहे. आणि फ्लॅटची साईज वाईज जरी बघितलं तर खरोखर खूप मोठा फ्लॅट मात्र नक्की असणार आहे. हे खूप ज्याला राहण्यासाठी खूप असं हौशी माणूस आहे किंवा अशा पद्धतीने, कारण इथं राहणारी लोक पण सगळ्या चांगल्या पद्धतीचे, चांगल्या क्वालिटीचे, तर अशा पद्धतीचं हे घर आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर बाहेर जाताना हा साऊथ फेसिंगला फ्लॅट असणार आहे. बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला घर आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे एंट्री आहे. इकडे एक तुमच्या मस्त आणि चांगल्या पद्धतीचे 3 लिफ्ट आहे. इथे हे एक लिफ्ट आहे, ही एक लिफ्ट आहे. दुसरीकडे जर बघितलं तर बाहेरच्या लोकांचा जाणाऱ्यांसाठी लिफ्ट आहे. हे मात्र जे रेसिडेन्शियल आहेत त्यांच्यासाठी असणारे ही लिफ्ट आहे. असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा घर हा कन्सेप्ट असणार आहे. घराच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नॉर्थ आहे. जर तुम्ही घराच्या पाठीमागं जर बघितलं तर इथे पण खूप मोठी अशी जागा बाकी तुम्हाला ह्या साईडला मिळते. म्हणजे इथून तुम्हाला तुमचं शिवरॅक वगैरे जर बनवायचं म्हटलं तर तुम्ही नक्की बनवू शकता. आणि नंतर हे तुमचं घर असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं चालू होतं. ज्यावेळेला तुम्ही असे पुढे सरळ येणार आहात, तुम्ही ज्याचं तुमचा डायनिंग वगैरे असा सेटअप तुम्ही ह्या साईडला लावू शकता सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं. आणि मग तुमचा हा बघा सुंदर आणि मोठा असा हॉल मिळतो तुम्हाला हा फ्लॅटमध्ये. आणि हॉलच्या जर आउट साईडला आपण गेलो तर खरी बाल्कनीची स्पेस असणार आहे, पण बाल्कनीच्या ह्या साईडला ग्राउंड फ्लोअरला असल्या कारणानं त्या साईडला भरपूर जागा मिळते, ह्या साईडला भरपूर जागा मिळते. आणि घरासमोर जर बघितलं तर असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीची गार्डन, तुम्हाला कॉम्प्लेक्सची गार्डन आहे पण तुम्हाला दिसतं ना तुमच्या अशा कॉम्प्लेक्समध्येच आहे असं, तुम्हाला एक तुमच्या घरामध्येच आहे अशी गार्डनचा हा फील तुम्हाला नक्की इकडनं मिळतो. अशा पद्धतीचं खरं हे असणार आहे. आणि इथे जर तुम्ही आपण आलो तर ह्या हॉलमधनं जर बघितलं तर ह्या साईडला एक बेडरूम आणि बाकी किचन आणि त्या साईडला बेडरूम्स असणार आहेत. तर तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट, नवं कोरं, अनयूज, अनटच आणि चांगलं मोठ्या साईजचं तुम्हाला इथं खरं एक बेडरूम आहे, जे कॉमन आपण म्हणू शकतो कारण ते हॉलमध्ये असल्या कारणानं. नंतर जर तुम्ही पुढे आलात तर तुमचं हे बेडरूम आहे, जे गेस्ट बेडरूम. तुम्ही वाटल्यास ह्या बेडरूमला, वॉशरूमला जर एंट्री करायची तर ह्याच्यातनं तुम्ही त्या साईडला एंट्री करायची म्हटलं तर तुम्हाला शक्य ती गोष्ट आहे. या बेडरूमची साईज पण खूप मोठी आणि चांगल्या पद्धतीची आहे. इकडनं जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला इकडनं तुमच्या घरातली असणारी जी गार्डन वगैरे आहे ते सुंदर आणि चांगल्या पद्धतीची नक्की दिसते. आणि इथे आलात तर इथे तुमचं कपाट वगैरे तुम्ही पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचं सेट करू शकता. म्हणजे तुम्हाला इथे टेन्शनच नाही का, एवढं मोठं बेडरूम तुम्हाला असं पद्धतशीर वापरायला मिळतं. अधिक तुमचं सगळं कपाट बिपाट सगळं त्या साईडला सेट होऊ शकतं. हे जे वॉशरूम, बाथरूम आहे ते तुम्ही
डबल यूज करू शकता, म्हणजे कॉमन म्हणून पण यूज होऊ शकतं किंवा तिकडनं त्या साईडला जरी यूज करायचं म्हटलं तरी होईल. अशा पद्धतीत तिकडे मला वाटते ते शक्य गोष्ट आहे. नंतर इकडे आलं तर इथं चांगल्या पद्धतीचं तुम्हाला मोठं खरं किचन मिळतं. इथं जर बघितलं असं सुंदर तुमचं कपाट सेट होईल. ह्या साईडला तुमचं हे किचन आहे, ह्या साईडला पण आहे, ह्या साईडला पण किचन तुम्हाला मिळेल. नंतर जर तुम्ही इकडे आलात तर इथे तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी एक वेगळी जागा पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीची सेट आहे, जे तुम्ही कपडे वाळवत घालणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या साईडला एवढी मोठी तुम्हाला इकडनं ही ड्राय बाल्कनी अशा पद्धतीचं हे सगळं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं खरं तुम्हाला किचन मिळतं. किचनच्या जर आपण बाहेर आलो तर किचनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला पुढचा हा शेवटचा बेडरूम आहे. शेवटच्या बेडरूमला ज्यावेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला इमिडिएटली इथे एक चांगल्या पद्धतीचं वॉशरूम बाथरूम चांगल्या प्लंबिंग वर्क केलेलं आहे. या बिल्डरने खरं हे सगळ्या गोष्टी महाग विकलेल्या आहेत. महाग सगळा विषय झालेला आहे. कारण महाग विकण्यापाठीमागं कारण आहे की त्यांनी त्या बनवलं आहे पण त्या पद्धतीचं आणि लोक पण हॅपीली चांगल्या पद्धतीनं खुश राहत आहेत इकडे. नंतर जर तुम्ही बघितलं तर परत हा शेवटचा बेडरूम आहे. ह्या बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं तर इकडनं पण तुम्हाला तुमचं जे गार्डन आहे किंवा तुमची जी बाहेरची हे आहे ते सगळं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला दिसतं. नंतर परत आपण इकडे आलो तर तुम्हाला इथे पण कपाटाची एक चांगल्या पद्धतीची जागा इकडे पण दिले गेलेली असणार आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर खरं हे ग्राउंड फ्लोअरचं घर आहे, पण खाली ग्राउंड फ्लोअर तुम्ही समजू नका. खाली 2 पोडियम बनवलं, एक ग्राउंड फ्लोअर त्याच्यावरती एक म्हणजे ग्राउंडला पार्किंग, त्याच्यानंतर एक पार्किंग, त्याच्यानंतर हे घर आहे. पण आता बनवतानाच हा कन्सेप्ट त्या पद्धतीचा आहे. म्हणजे फक्त आजूबाजूला वरती आलं ते गार्डन फ्लॅट म्हणून खरं डेव्हलपरनी त्यावेळेला विकलेले आहेत. तर अशा पद्धतीचा हा ज्या मंडळींना ज्यांच्याकडं डॉग्स आहेत किंवा असे काही मांजरं ह्या त्या सगळ्या गोष्टींचा शौकीन आहेत किंवा गार्डनचे शौकीन मंडळी आहेत आणि किंवा असं मोकळं ढाकळं ज्यांना असं राहायचं, कमी लोकांचं वावर असणारं कॉम्प्लेक्स जर हवं असेल तर अशा पद्धतीचं हे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं हे घर आपल्याकडे उपलब्ध नक्की असणार आहे. राहिला प्रश्न आता किमतीचा. तर ह्या ज्या फ्लॅटची किंमत आहे ना, इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग सगळं मिळून ह्याचे 2,45,00,000 आता ह्या इन्व्हेस्टरने केलेली कोटिंग किंमत असणार आहे इन्व्हेस्टरची. त्याच्यामध्ये अजून थोडंसं कमी आपल्याला नक्की होणार. आपल्याला जर ॲग्रीमेंट वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या फ्रेश, सगळ्या व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीच्या नक्की होऊ शकतात. रेट संदर्भातली चर्चा झाल्यानंतर जर आपण तुम्ही बघितलं ह्या बिल्डिंगला ओसी आहे, मात्र त्याच्याबद्दलही निश्चिंत राहा. CC आहे, ओसी आहे. तुम्ही उद्या पैसे द्यायला लगेच राहायला आलात तरी काय प्रॉब्लेम नाही. कोणत्याही बँकेकडनं गेलात तरी लोन सँक्शन 100% इथं होणार आहे. त्याच्याबद्दलही तुम्ही निश्चिंत राहू शकता. तर अशा पद्धतीचं कोणी सुंदर आणि चांगलं घर जर बघत असतील तर मला असं वाटते हे ओबराईच्या बाजूला, लोढा डिलॉईटच्या बाजूला अशा पद्धतीचं हे सुंदर रेडी टू मूव्ह इन्क्लुडिंग स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ते सगळा जर विषय बघितला तर सगळा रेडी सेटअप असणारा हा फ्लॅट असणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी हा फ्लॅट बघा, पण अधिक आम्हाला जास्तीत जास्त लोकांना सबस्क्रायबर्स करा. आमचे घरं जास्त लोकांनी बघा, जेणेकरून आम्ही तुमच्याकडे रोज नवीन काहीतरी चांगल्या गोष्टी घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा. ते होता सांगतो मंडळी. रामकृष्ण हरी.